नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मॅन नर्सिंग यूट्यूब चॅनल. तर पहा, एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे, जी की DDHS लातूर जे आहे त्या ठिकाणचं आहे. पहा, महाराष्ट्र शासन उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडळ लातूर. तर याचा जे आहे नवीन जे आहे अपडेट आलेला आहे. ज्यांनी 2022-23ची जी एक्झाम दिलेली 23ची, ज्यामध्ये DHSचे जे आहे प्रतीक्षा यादी वगैरे जाहीर होत आहे, सर्वांनाच माहिती आहे. तर लातूरचा एक अपडेट या ठिकाणी नवीन आलेला आहे. तारीख हे पहा जानेवारीमधलीच आहे, 22/1/26 जी आहे या ठिकाणी तारीख आहे. तर पहा, प्रतिपत्र काय संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आवडलं तर नक्कीच लाईक करा. तर पहा, या ठिकाणी सहसंचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत जे आहे विषय प्रतीक्षा यादी जे आहे त्यांची प्रतीक्षा सूची प्रसिद्ध करून नियुक्ती संबंधित कारवाई बाबत जे आहे ज्यांची प्रतीक्षा आहे त्यांच्या प्रतीक्षाबाबत सूची प्रसिद्ध करायची आहे आणि त्यांची नियुक्तीबाबत जे आहे कारवाई करायची आहे, असं या ठिकाणी या पत्रामध्ये विषय मांडण्यात आलेले. तर पहा, या ठिकाणी संपूर्ण माहिती सर्व जे आहे पाहून घेऊ. महोदय, वरील विषयात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सेवा आयुक्तालय अधीनस्थ असलेल्या गट क व गट ड म्हणजे ग्रुप सी आणि ग्रुप डी रिक्त पदे भरण्याबाबत राबविण्यात आलेल्या पदभरतीची निवड सूची विधिग्राह्यता जी आहे तुम्हाला माहिती आहे 16/2/2000 जे आहे या ठिकाणी 25 करण्यात आलेले. ते ॲक्च्युली पासून पुढे 9 महिन्यामध्ये करण्यात आली होती एक्सटेंड. पहा, हे पहिलं सांगितलेलं आहे 16/2/2000 हे 25 जे आहे हे सुरुवातीचं आहे 25चं. या ठिकाणी नंतर 9 महिन्यामध्ये एक्सटेंड आलं होतं, जे की ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आलं होतं. त्यानंतर परत आणखीन 2 महिन्याचं एक्सटेन्शन आलं, ते की 16 फेब्रुवारी 2000 जे आहे 26मध्ये. ठीक आहे. तर आता ह्या पुढच्या 16 फेब्रुवारीपर्यंत त्यांचं एक्सटेन्शन आहे, जे की जुनी जी एक्झाम झाली होती त्यांचं. ठीक आहे. म्हणजे पहा, या ठिकाणी तारीख 9 महिन्याची आहे 16/11/2025 वाढवण्यास मान्यता देण्यात आलेली होती. तथापि निवड सूची विधिग्राह्यता तर केवळ गट क जे आहे 136 व गट ड 13 एकूण 189 पदे. तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं 189 पदे करता ही समित न भेटत जे आहे या ठिकाणी ठेवता सदर विधिग्राह्यतेची निवड सूचीतील अपात्र, राजीनामा दिलेले, त्यानंतर रुजू न झालेले असे अनेक कारणामुळे रिक्त होणाऱ्या पदाकरता लागू करण्याबाबत शासनास मार्गदर्शन करण्याची विनंती संचालक आरोग्य सेवा पुणे यांनी केली होती. ठीक आहे. त्यानुसार पहा, या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य सेवा विभाग पदभरती 2023 मधील गट क व गट ड संवर्गातील भरती प्रक्रियेअंतर्गत अपात्रता, राजीनामा, रुजू न होणे इत्यादी कारणामुळे सदर निवड सूचीमधील दिनांक 16/11/2025 पर्यंत रोजीपर्यंत रिक्त झालेली पदे, आता या तारखेपर्यंत जे आहे तर जेवढे रिक्त झालेले पद भरण्याकरता विधिग्राह्यताची जी तारीख होती 16 फेब्रुवारी 2026 ही ठरवण्यात आली होती. आणखीन पुढचा महिना आहे, या ठिकाणी ही तारीख दिलेली आहे. पर्यंत मुदतवाढ देण्यात शासनाच्या मान्यता देण्यात आलेली आहे. तर आता या ठिकाणी ही पूर्ण यादीच आहे. तर पहा, या ठिकाणी लातूर जिल्ह्यातून जे या ठिकाणी पद आहेत, तर पहा पदाची नावं: प्रयोगशाळा वैज्ञानिक जे अधिकारी 1 पद आहे, त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक 1 पद आहे, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी 1 आहे. हे सर्व जे आहेत या ठिकाणी भरायची पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, दूरध्वनी चालक, नळ कारागीर, त्यानंतर अधिपरिचारिका जे की 1 पद आहे या ठिकाणी, आणि आरोग्य निरीक्षक 1 आहे. असे एकूण मिळून जे 7 पदे या ठिकाणी लातूर DHSच्या अंतर्गत येतात. तरी उपरोक्तप्रमाणे गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा सूचीची यादी प्रसिद्ध करण्यात यावी ही विनंती. सोबत गट संवर्गाची संवर्गनिहाय प्रतीक्षा सूची यादी या ठिकाणी जोडलेली आहे. तर ती आपण यादी या ठिकाणी पाहून घेऊ. ती यादी पण या ठिकाणी आहे. तर पहा, या ठिकाणी नाव तुम्हाला पाहायला भेटेल, ज्यामध्ये आहे पहिलं जे आहे या ठिकाणी लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर ज्या ठिकाणी या ठिकाणी आहे, ज्यांचं नाव आहे पहा या ठिकाणी कपिलेश्वर सोमनाथ या ठिकाणी नाव दिलेलं आहे. याच्यामध्ये पाहता एक नाव दिले म्हणजे हे मोस्टली हे निवड झालेलेच विद्यार्थी असणार आहे. तर ठीक आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी नेक्स्ट जे आहे यामध्ये पहा पोस्ट नेम प्लंबर आहे, ज्यामध्ये पहा ईश्वर वाघमारे दिलेला आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी जे आहे नेक्स्ट पहा, या ठिकाणी सायंटिफिक ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर आहे, ज्यामध्ये श्री अफरोज शेख या ठिकाणी हे विद्यार्थ्याचं नाव आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, या ठिकाणी यादीमध्ये जे आहे टेलिफोन ऑपरेटर, ज्यामध्ये जगदीश गायकवाड या विद्यार्थ्याचं नाव आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी दुसरं जे नाव आहे प्रणिता जंकिलवाड, जे कॅटेगरी आहे लॅब असिस्टंटसाठी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी जे निघालेलं आहे आपण स्टेप बाय स्टेप पाहून घेऊ. यामध्ये स्टाफ नर्सचं पण आहे, जे की पहा हेल्थ इन्स्पेक्टरमध्ये VCAसाठी 1 पद आहे, जे की कुंदन जाधव या ठिकाणी या विद्यार्थ्याचं नाव आहे. त्यानंतर आहे स्टाफ नर्ससाठी पहा गव्हर्नमेंट जे आहे कोट्यामधलं जे आहे स्टाफ नर्स गव्हर्नमेंट कोट्यातलं 1 नाव आहे, ज्यामध्ये जे नाव आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे पहा या ठिकाणी अनुसया भिंगोले
जे गव्हर्नमेंट कोट्यातलं एकच नाव या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी दुसरं प्रायव्हेट कोट्याचं वगैरे या ठिकाणी काही उल्लेख केलेला नाही आहे. फक्त गव्हर्नमेंटचंच एक आहे. टोटल 8 पेजेसची ही यादी आहे, ज्यामध्ये तुम्हाला हे संपूर्ण तुमचे नावं वगैरे पाहायला भेटून जातील. ठीक आहे. या ठिकाणी पहा, अनुसया जे आहे भिंगोले फिमेल जे आहे यांचे NTCमधून आहे. कुला अगेन्स्ट ग्रॅज्युएट पार्ट टाईममध्ये मार्क यांना 112 या ठिकाणी भेटले होते. या ठिकाणी एकाच विद्यार्थ्याचं या नाव आहे. ही PDF पाहिजे असेल तर ही PDF जी आहे आपल्याला तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होऊन जाईल. टेलिग्राम चॅनलवर ही PDF आपण पोस्ट करून देऊ मित्रांनो. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. DHSचे जे अपडेट आहेत ते अपडेट आपल्या चॅनलवर आपण नक्कीच डेली टाकण्याचा प्रयत्न करू. जे काय अपडेट येतात ते आपण पाठवा करतच असतो. आणखीन एक माहिती आहे जी की DHS संदर्भामधली, ती अपडेट थोड्याच वेळात तुम्हाला पण व्हिडिओच्या मार्फत सांगण्यात येईल. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.